मित्रांनो नमस्कार. आज आपण एक अशी आय-सी-टी कन्सेप्ट बघणार आहे. तुम्ही याला एस-एम-सी किंवा आय-सी-टी कन्सेप्ट म्हणू शकता. ऑप्टिमल ट्रेड एंट्री. बेसिकली ओ-टी-ए किंवा ऑप्टिमल ट्रेड एंट्री असतं काय? आता बघा बरेचसे आपले मित्र जे की एंट्री घेण्यामध्ये फसत आहेत. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांचे मला मेसेज येत आहेत की सर सगळं काही करतोय, बट ॲट द एंड जेव्हा एंट्री घ्यायची वेळ येते त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर त्या प्रॉब्लेमपासून वाचण्यासाठी मित्रांनो हे ऑप्टिमल ट्रेड एंट्री खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं. कसं तर बघा, आतापर्यंत मी आपल्या चॅनलवरती खूप जास्त स्ट्रॅटेजीज ह्या एक्सप्लेन केलेल्या आहेत, ज्यामध्ये मोठ्या टाईम फ्रेममधून छोट्या टाईम फ्रेममध्ये कशी एंट्री घ्यायची, 1 मिनिटमध्ये कशी एंट्री घ्यायची, अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी एक्सप्लेन केलेल्या आहेत. बट अगेन जरी त्यामध्ये तुम्हाला इश्यू येत असतील, कुठे काही प्रॉब्लेम येत असेल, तर ह्या स्ट्रॅटेजीला वापरून तुम्ही अजून चांगल्या प्रकारे रिफायनिंग करू शकता. आता कसं करायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण डीपमध्ये बघा मित्रांनो. त्यासोबतच चॅनलवरती नवीन आला असेल तर आतापर्यंत मी जेवढे एस-एम-सीचे सगळे व्हिडिओ टाकलेत ते 1 to 1 बघा, कारण का या चॅलेंज सिरीजमध्ये तुम्हाला 101 नॉलेजेबल व्हिडिओ भेटणार आहेत. ठीक आहे. जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघितले नसेल आणि डायरेक्ट इथे शिफ्ट आला असेल स्ट्रॅटेजी शिकायला, तर थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ठीक आहे. आणि अजून जी चॅलेंज सिरीज येणार आहे कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. सो बघा, या ठिकाणी समजा तुम्ही मार्केट ड्रॉ करत असता, प्रत्येक ब्रेकअप स्ट्रक्चर वगैरे मार्क करता, खाली चेंज ऑफ कॅरेक्टर तुम्ही मार्क करता, मार्केट अगेन परत खालच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू करतं. ही नॉर्मल थिअरी आपल्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. ठीक आहे. आता होतं काय बघा, अगदी सगळं ड्रॉईंग झालं, सगळं झालं, तरी देखील इश्यू कुठे येतो आहे? इश्यू होतो आहे म्हणजे आपण ज्यावेळेस मोठ्या टाईम फ्रेममधून छोट्या टाईम फ्रेमला शिफ्ट होतो आहे, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री प्लॅन करताना इश्यू येतो आहे. तर आता बघा, या ठिकाणी समजा ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट आहे. अगेन या ठिकाणी तुमचा आय-डी-एम करून चेंज ऑफ कॅरेक्टर आणि अगेन हे असे ब्रेकआउट स्ट्रक्चर. आता हे अशा प्रकारे मार्केट चालतं आहे. तर अशा पॉईंटला जेव्हा तुम्ही आता ट्रेड घेताय, तर तुम्हाला पॉईंट्स तर सगळे माहिती आहेत मित्रांनो. कोणत्या पॉईंटला मार्केट फिरेल, कोणत्या पॉईंटला मार्केट वर जाईल, हे सगळं माहिती होतं आहे. बट ज्यावेळेस एक्झिक्युशनची बारी येते, त्यावेळेस फसतं आहे गणित. त्यावेळेस तुम्ही दुनियाभराच्या जरी स्ट्रॅटेजी वापरल्या, दुनियाभराचं ॲनालिसिस केलं, तरी देखील ते फसू शकतं. सो बघा, आता एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे. तुम्ही ज्यावेळेस असं ब्रेकअप स्ट्रक्चर किंवा मार्केट स्ट्रक्चर मित्रांनो मार्क करता, त्यावेळेस तुम्हाला हे छोट्या टाईम फ्रेममध्ये मार्क नाही करायचं, लक्षात घ्या. तुम्हाला हे कायमस्वरूपी मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्क करायचं आहे. आता ते मोठे टाईम फ्रेम कोणते? तर बघा, नॉर्मली या ठिकाणी 1 डे असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय असू शकतं? 4 तास. ठीक आहे. 4 आवर्स. त्यासोबत 1 आवर. हे तुमचं मोठं टाईम फ्रेम आहेत. या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आणि कधीतरी जर वाटलं अजून थोडी स्कॅल्पिंग टाईप एंट्री घ्यायची, तर तुम्ही 30 मिनिट एवढ्यामध्ये हे मार्किंग तुम्ही करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, हे झालं तुम्हाला मार्किंगचे झोन, कशामध्ये हे मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. बट ज्यावेळेस तुम्ही एंट्रीचा प्लॅन करत असता मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सेम स्ट्रक्चरला समजा आता तुम्ही बघा विचार करा, नॉर्मली तुम्हाला एंट्री घ्यायची आहे आणि तुमचा एंट्री पॉईंट कुठे आहे? तर या ठिकाणी तुम्हाला समजा एंट्री घ्यायची आहे. कशी एंट्री घेणार तुम्ही? समजा तुम्हाला या ठिकाणी कोणता एखादा ऑर्डर ब्लॉक दिसला असेल किंवा एफ-एच दिसला असेल, तुम्ही या ठिकाणी एंट्री घेताय. तर या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस मार्केट एंट्रीला येतं आहे, त्यावेळेस नॉर्मली काय सायकॉलॉजी वापरायची बघा, त्यावेळेस सिम्पली तुम्हाला टाईम फ्रेम शिफ्ट करायचे आहेत. समजा आता तुम्ही 1 डेमध्ये मार्किंग केले ना, तर तुम्हाला डायरेक्ट 1 तासामध्ये शिफ्ट व्हायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी 4 तासाला मार्किंग केलेलं आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही 15 मिनिटाला शिफ्ट होऊ शकता. जर तुम्ही या ठिकाणी 1 तासाला जर मित्रांनो मार्किंग केलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 3 मिनिटाला तुम्हाला शिफ्ट करायचं आहे मार्केटला. आणि जर तुम्ही 30 मिनिटाला मार्किंग केलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 1 मिनटं ते जास्तीत जास्त 30 सेकंद एवढं तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे. ठीक आहे. 1 to 1 मिनिट ते 30 सेकंद एवढ्याला तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे. आता 30 मिनिटावरती खूप नॉईज असतो आणि 1 मिनिटावर पण खूप नॉईज असतो. सो आपण 1 तास ते 3 मिनटं इथपर्यंतच आपण कन्सिडर करूयात. एवढ्याला तुम्ही इथं मार्किंग करू शकता. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हे मार्किंग करताय, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होता, त्यावेळेस एक पॉईंट असा येतो मित्रांनो. आता मी तर थोडासा अजून ड्रॉ करतो. आधी थिअरी समजून घ्या, परत तुम्ही याला कन्सेप्टकडे जावा. आता समजा मार्केट असं चाललं आहे वरच्या दिशेला आणि हे ब्रेकअप स्ट्रक्चर झाल्यानंतर मार्केट असं खाली आलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही आता छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झाला आहे. समजा छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झाल्यानंतर मार्केट एका स्टेजला मित्रांनो कुठेतरी तुम्हाला असं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट देतं. ठीक आहे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे एंट्री शोधायचे. आता ते कसे शोधायच्यात ते आपण थोडं बघूयात. बघा, आता मी समजा चार्टवरती आलो, चार्टला थोडासा मी प्ले करतो. आता 1 तासाचा चार्ट आहे. ठीक आहे. आता बघा, नॉर्मली मार्केट काय करते मित्रांनो, या ठिकाणापासून असं खाली आलं, परत ब्रेकअप स्ट्रक्चर, परत खाली आलं
अगेन या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी आता मार्किंग नाही करत, तुम्ही स्वतः मार्किंग करायचं हे, कारण का याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा. सो तुम्हाला ते स्वतः मार्किंग करायचं, त्यामध्ये मी आता जास्त मार्किंग करणार नाही, कारण का तुम्ही शिकला पाहिजे, तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि मित्रांनो जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत यामध्ये काहीच साध्य होणार नाही, लक्षात घ्या. प्रॅक्टिस हेच महत्त्वाचं गेम आहे या ठिकाणी. आता बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, एकदा तुम्हाला MSS होणं गरजेचं आहे, म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणं गरजेचं आहे, म्हणजे मार्केटचा ट्रेंड चेंज होणं गरजेचं आहे. आता तुम्ही याला कोणता पॉईंट मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कन्सिडर करू शकता, तर अगेन बघा तुम्ही या ठिकाणी याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कन्सिडर करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुमचा मार्केट स्ट्रक्चर चेंज झाला, म्हणजे मार्केट परत अप ट्रेंडला चालू झालं आहे, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला घ्यायची असते एंट्री. नॉर्मली आता SMC जे प्ले करतायत त्यांना माहीत असेल. आता समजा हा ऑर्डर ब्लॉक मी मार्क केला तर हा टॅप होऊन वर गेलेला आहे, बट या कन्फ्युजनपासून अशा वाचण्यासाठी तुम्हाला कामात येतं OTE म्हणजे नॉर्मली मित्रांनो एक फिबोनाची टूल आहे, हे वालं टूल सिम्पल बघा. आता हे फिबोनाची जे टूल आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला याचं सेटिंग बघा कसं लावायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 0 ऑन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 0.5 ऑन करायचं आहे, 0.78 मार्क करायचं आहे, 1 मार्क करायचं आहे, त्यासोबत 0.618 हा देखील तुम्हाला मार्क करायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे टूल तुमचं सेटिंग लावून झालं त्यानंतर वापरायचं कसं हे बघा, कारण का जेव्हा तुम्ही आता हे वापरायला शिकता त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये एंट्री मिळत असतात. ज्यावेळेस तुम्ही हे फिबोनाची टूल घेतलं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणापासून असं वरच्या दिशेला हे ज्या MSS पॉईंट होता त्याची पूर्ण स्विंग असं मार्क करायचं आहे. तुम्ही मार्क केलं असं त्याला एक्सटेंड करायचं. आता ज्यावेळेस तुम्ही हे टूल एक्सटेंड करता मित्रांनो, त्यावेळेस हा जो झोन आहे जो 0.618 ते 0.78 हा वाला जो झोन तुम्हाला मिळतो याला म्हणतात गोल्डन झोन. काय म्हणतात याला? गोल्डन झोन. तर हा जो गोल्डन झोन आहे या झोनमध्ये तुम्ही तुमची एंट्री ही प्लॅन करू शकता. आता ती कशी एंट्री प्लॅन करायची, काय करायचं ते तुम्हाला मी यामध्ये सांगेल. आता जेव्हा कधी तुमचं मार्केट या झोनमध्ये येतं मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एंट्री ही प्लॅन करायची आहे. या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस हा तुमचा जो 1 पॉईंट आहे हा वाला 1 त्याच्या खाली राहील. ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये अशा प्रकारे टार्गेट हे वरच्या दिशेला घ्यायचं आहे. ठीक आहे. आता त्या टार्गेट कसं तुम्ही अजून प्ले करू शकता, तर बघा या ठिकाणी त्याला अगेन मार्केट जसं जसं वर जाईल तसं तुम्हाला आपल्या जे ब्रेकअप स्ट्रक्चरची लॉक टेरीची स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार तुम्ही याला असं ट्रेल करत वरच्या दिशेला जाऊ शकता. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी तो एरिया तुटेल त्या ठिकाणी तुम्ही त्याला एक्झिट मारलं तरी चालेल. सो हे बेसिकली एक नॉर्मल टेक्निक या ठिकाणी वर्क होत असतं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलं, 1 तासाचं ड्रॉ केलं आणि 1 तासालाच एंट्री घेतली, म्हणजे हे तुम्हाला मी दाखवलं. बट तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुम्हाला टाईम फ्रेम शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आता मी थोड्या वेळासाठी हे सगळं डिलीट करतो आणि आपण टाईम फ्रेम शिफ्ट करून एंट्री कशी घ्यायची ते बघूयात. आता बघा मार्केट या ठिकाणी आलं, या ठिकाणी तुमचा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला. ठीक आहे. आणि आता तुम्हाला घ्यायची तुमची OTE एंट्री. तर बघा नॉर्मली ज्यावेळेस 1 तासामध्ये तुमचा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतो मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, मी या ठिकाणी याला कट करतो. ठीक आहे. मी याला कट केलं आणि आता बघा समजा 1 तासामध्ये तुम्ही आहेत आणि तुमचं मार्केट स्ट्रक्चर या ठिकाणी शिफ्ट झालं आहे. तुम्ही काय करणार आहे, जोपर्यंत हे मार्केट असं रिवर्स फिरत नाही तोपर्यंत ह्या टूलला पुढं वर एक्सटेंड करायचं आहे. आता बघा मी याला टूलला मार्क केलं, थोडंसं मी याला प्ले करतो, तुमच्या लक्षात येईल. बघा आता थोडासा एक स्विंग वरच्या दिशेला दिला आहे. मग मी काय करेल, याला या ठिकाणी असं शिफ्ट करेल. ऑलराईट, हे शिफ्ट झालं का त्यानंतर तुम्हाला फक्त याला 3 मिनटाला मार्केट शिफ्ट करून टाकायचं 3 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये. तर आपण बघा 3 मिनटामध्ये आलेलो आहे. आणि आता 3 मिनटामध्ये आल्यानंतर आपण काय केलं होतं, OTE लेवल मार्क करून ठेवली होती, त्याला म्हणतात गोल्डन झोन लेवल. ही कोणती आहे, ही वाली. तर याला असं मार्किंग करून पुढे घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी जेव्हा मार्केट ह्या गोल्डन झोनमध्ये येईल मित्रांनो, टॅप करेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. तर बघा मी याला थोडंसं अजून प्ले करतो. तोपर्यंत अजिबात याला एंट्रीला वगैरे हात लावायचा नाही. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला पेशंटली वेटच करायचं आहे. ठीक आहे. आता बघा थोडं आपण याला प्ले करूयात अजून. बघा हे वर जाते खाली येते, जे त्याला काय करायचं आहे ते त्याला करू द्यायचं आहे. बट तोपर्यंत तुम्ही त्याला हात नाही लावायचा जोपर्यंत ते तुमच्या झोनमध्ये येत नाही. अगदी तुम्ही यासाठी 3 मिनटामध्ये तुमच्या जर पेशन्स नसेल तर अगेन जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुम्ही 1 तासाला याला शिफ्ट करून ठेवू शकता. जोपर्यंत आपल्या गोल्डन झोनमध्ये मार्केट येत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. आता बघा या ठिकाणी शिफ्ट केल्यानंतर आपण मार्केट फास्टमध्ये या एरियात आलेलं आहे. आता पहिला टच हो किंवा हा टच हो, तुम्हाला या ठिकाणी तुमची एंट्री प्लॅनच करायची आहे मित्रांनो.
ऑल राईट. तर बघा या ठिकाणी तुम्ही 3 मिनिटामध्ये शिफ्ट केलं, याच्या खाली स्टॉप लॉस तुमचा आणि टार्गेट तुम्हाला किती लावायचं आहे, याच्यावर तुमचं 1:3 किंवा 1:2चं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता 46 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे जवळपास 150 पॉईंटचा तुम्हाला टार्गेट घ्यायला लागेल. आता गोल्डमध्ये 46 पिप्स म्हणजे $46 लॉस आहे. ठीक आहे, हे खूप जास्त स्टॉप लॉस झाला, बरोबर. तर अशा कंडिशनपासून वाचण्यासाठी तुम्हाला अजून एक आहे, तर बघा ह्या झोनच्या ही जी कॅन्डल आहे खालची, ही जी लाईन आहे ओटीची गोल्डनची खालची लाईन, त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला फक्त बॅक टेस्टिंग करायची आहे. मॅक्सिमम तुम्ही चार्टवरती जा, बघा तुम्ही ह्यावाला स्टॉप लॉस तुमच्यासाठी वर्क होतो आहे का खालचा वर्क होतो आहे, आणि तुम्हाला ते प्रॅक्टिसमध्ये समजेल की कशाप्रकारे तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. सो बघा या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस लागलेला आहे. टार्गेट समजा आता 30, 15 दुने 30, 15 एक 45, म्हणजे समजा एवढं जर टार्गेट घेतलं तरी चालेल, 45 पॉईंटचं. ठीक आहे, एवढं म्हणजे 1:3 झालं. बट तुम्हाला मॅक्झिमम टार्गेट हे यामध्ये मिळत असतं ओ टी ईमध्ये, कारण का त्यानंतर परत ट्रेंडही चेंज झालेला आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, सेफ साईडसाठी या ठिकाणी स्टॉप लॉस लावून टाकतो आणि या ठिकाणी 150 पिपचं टार्गेटवर आपल्याला अचीव करायचं आहे. मित्रांनो बघा आता मी या ठिकाणी 150 पिपचं टार्गेट वरच्या ठिकाणी लावतो आहे. तर जर मी याला प्ले केलं, तुम्ही बघू शकता, याला फक्त कंटिन्युअसली सोडून द्यायचं आहे एकदा एंट्री झाल्यानंतर. आणि लॉंग टर्मचे अगदी स्विंग ट्रेडचे देखील खूप मोठे मोठे ऑर्डर्स, टार्गेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. फक्त करायचं आहे काय, पेशंटली या ट्रेडमध्ये तुम्हाला वेट करायचं आहे. ठीक आहे, बघा आता तुम्ही इथं बघू शकता मार्केटनं या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जर या ठिकाणी असता मित्रांनो याच्या खाली, तर तो स्टॉप लॉस तुमचा या ठिकाणी घेतला असता मार्केटने. सो अशा वेळेस काय केलं आपण, स्टॉप लॉस याच्या खाली लावलेला आहे. सो या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस हिट व्हायचा चान्सच नाही आहे जास्त. त्यामुळं मार्केटला होल्ड करून ठेवण्याची धमक या ठिकाणी आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये मिळत असते. बघा तुम्ही जेवढं जेवढं वर जात राहील तेवढं तुम्हाला टार्गेट हे लॉंग टर्ममध्ये मिळणार आहे चांगलं. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम चार्टवरती जाऊन हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. आता हे झालं 1 तासाचं एक्झाम्पल मित्रांनो. मी काय करतो, ह्याला थोडंसं अजून छोट्या टाईम फ्रेम म्हणजे 30 मिनटं किंवा आपण याला 15 मिनटावरती शिफ्ट करूयात. ऑलराईट, आता बघा मी तुम्हाला 15 मिनटावरती अजून एकाच ठिकाणी ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करून दाखवतो, म्हणजे तुमच्या ही पूर्णपणे लक्षात येऊन जाईल. बघा या ठिकाणी मार्केट हे वरून खालच्या दिशेला पडत आलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही मार्केट स्ट्रक्चर ड्रॉ करत करत आला एखाद्या लेवलला आणि तुम्हाला दिसलं की बाबा या ठिकाणी आता मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. ठीक आहे, तर तुम्ही काय करता अशा पॉईंटला, पहिल्यांदा काय आपली स्ट्रॅटेजीचा रूल आहे, तुम्हाला शोधायचं आहे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठे आहे आपला मित्रांनो, तर या ठिकाणी. ठीक आहे, आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणजे नॉर्मली काय असतं, मार्केट एक असा जो पुलबॅक असेल तो पुलबॅक टॅप करताना परत वरच्या दिशेला जाऊ शकतात. सो आपल्याला व्हॅलिड पुलबॅक कुठे भेटला, या ठिकाणी. त्यामुळे मार्केट या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं, नॉर्मल तुम्हाला मार्क करायचं आहे आपला ओ टी लेवल. आता ओ टी लेवल कशी मार्क करणार तुम्ही, तर ज्या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला आहे त्यापासून पूर्ण खालची लेन बघा, या ठिकाणी मी समजा टूल लावलं आणि या ठिकाणी तुम्हाला हे टूल अशा प्रकारे ह्या झोनपर्यंत मार्क करायचं आहे. आता याला शिफ्ट कसं करायचं हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. ऑलराईट, तर बघा आपल्याला अगेन ह्यावाला गोल्डन झोन मार्क करून ठेवायचा आहे. आता जेव्हा कधी मार्केट या झोनमध्ये येतं मित्रांनो, या झोनमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी तुम्ही ह्या झोनमध्ये छोट्या टाईम फ्रेममध्ये असता. आता येते की कोणता टाईम फ्रेम छोटा आहे, 1 मिनिटाचा. बघा टॅप झालेला आहे, तुम्हाला टॅपिंगसाठी तो झोन बघणं गरजेचं आहे छोट्या टाईम फ्रेमचा. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा स्टॉप लॉस अगेन याच्या खाली. ठीक आहे, आणि तुम्हाला टार्गेट हे मोठंच घ्यायचं आहे यामध्ये. आता समजा 30 आहे ना, तर वर 90 एवढं टार्गेट तुम्हाला घ्यावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे, बट अगेन मी तुम्हाला बऱ्याच स्ट्रॅटेजी सांगेन ज्यामुळे तुम्ही हा स्टॉप लॉस कमी करू शकता. त्यामुळे घाबरून बिलकुल जायचं नाही मित्रांनो, चॅनलसोबत राहा. तुम्हाला मी या ठिकाणी देखील ऑर्डर छोटी कशी करायची हे शिकवणार आहे. बट आता या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एकतर तुम्ही याच्या खाली स्टॉप लॉस लावा किंवा याच्या खाली लावा. ठीक आहे, आता याला परत एकदा ट्रेड तुमचा सक्सेस व्हायला लागला की परत कसं शिफ्ट करायचं वगैरे मी तुम्हाला हळूहळू एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन. बट तुम्हाला आता सध्याला ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मार्केट या ठिकाणी टॅप झालेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी आता याला प्ले करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही हे वाला टार्गेट तुम्हाला एवढ्या वरच्या लेवलसुद्धा मार्केट देत असतं. त्यासाठी फक्त पेशन्स हे मार्केटमध्ये पाहिजेत. ऑलराईट, या ठिकाणी तुमचं टार्गेट हे कंप्लीट झालेलं आहे. हे झालं स्विंगचं मित्रांनो, मोठे टार्गेट्स. आता बघा मी तुम्हाला अजून एक छोटी गणित सांगतो ज्या ठिकाणी तुम्हाला अजून जास्त मजा येणार आहे. ऑलराईट, बघा मित्रांनो अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात आणि तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. 3 एक्झाम्पल झाले का अजून कोणालाही चांगल्या प्रकारे या गोष्टी समजत असतात. तर आता बघा या ठिकाणी मार्केट समजा या ठिकाणी आलं. ठीक आहे, खाली आलं, हा ब्रेकआउट स्ट्रक्चर पॉईंट, मार्केट या ठिकाणी आलं, लो बनवलं आणि मी जसं सांगितलं तुम्हाला तसं या ठिकाणी हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आपली ओ टी लेवल लावायची. ओ टी लेवल म्हणजे काय, हे वाला टूल
बघा मी लावलेलं आहे आणि मला काय करायचं आहे, गोल्डन झोन मार्क करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी मी गोल्डन झोन मार्क करून ठेवले. आता या ठिकाणी मार्केट येणार आहे का नाही ते आपल्याला माहीत नाही, बट काय झालं, मार्केट या ठिकाणी आलेलं आहे. सो तुम्ही या ठिकाणी छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट व्हायचं आहे. छोट्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचा टॅपिंग झोन मिळेल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता. या झोनला टॅप झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये एंट्री घ्यायची आहे. स्टॉप लॉस अगेन तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं मित्रांनो, तुमचा स्टॉप लॉस कोणता सेफ राहील, ह्याच्या खाली सेफ राहील का या 1च्या खाली सेफ राहील. हा खूप मोठा स्टॉप लॉस होतो. सो हा वाला स्टॉप लॉस किती वेळा सेफ राहतो ते तुम्हाला आता चार्टला बॅक टेस्टिंग करून बघायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आमचा एवढा वेळा स्टॉप लॉस हिट नाही झाला. आणि जो स्टॉप लॉसची तुम्हाला सक्सेसफुल ॲक्युरेसी मिळते त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये प्ले करायचं आहे. तो आय होप तुम्हाला हे OTAचं कन्सेप्ट समजले असेल. आता मी याला परत 15 मिनटामध्ये जातो आणि याला मी अगेन याला प्ले करतो मित्रांनो. ठीक आहे, याला मी प्ले करतो. बघा तुम्ही वरच्या दिशेला मार्केट अगेन एंट्री घ्यायला आलं खाली, सगळ्यांची एंट्री देऊन परत तुम्हाला टार्गेट हे खूप मोठ्या लेवलचं वरच्यामध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर स्विंग ट्रेडमध्ये काम करताय, स्टॉक मार्केटमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये बेसिकली काम करताय, तर अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅन केलात खूप चांगल्या प्रकारे वर्किंग होत असतं. तर नक्कीच तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली असेल. जास्तीत जास्त चार्टवरती अप्लाय करा, बघा वर्क होतं आहे का, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की येस वर्क होतं आहे. आणि आपल्या चॅनलसोबत राहा. जर एखादं डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज हवं असेल तर आपले कोर्स मी अपडेट केले, तुम्ही ते घेऊ शकता. डिसेंबरनंतर त्यांची प्रायजेस वाढेल. सो जो आपला बेसिक कोर्स आहे ₹3 तो तर प्रत्येकाने घ्यावा एवढी माझी विनंती आहे. कारण का जर तुम्हाला नॉलेज काहीच नसेल मार्केटचं तरी देखील अगदी बेसिकपासून त्यामध्ये गोष्टी कवर केल्या आहेत. जो कोणी अगदी नवीन स्टार्ट करतो मार्केटला, ज्याला काहीच माहीत नाही, त्यासाठी तो कोर्स एकदम बेस्ट असेल. ठीक आहे, तर लवकरात लवकर ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा मित्रांनो. ठीक आहे, आणि टेलिग्राम जर जॉईन केलं असेल टेलिग्राम जॉईन करा. खूप जास्त अपडेट त्यामध्ये येत असतात. आणि जर सिरीज पूर्ण बघितली असेल तर पूर्ण सिरीज बघून घ्या, त्यामध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नॉलेज मिळणार आहे. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.